आता वेळ आली आहे हिचा मेन इन्ग्रेडियंट जो ह्या चटणीचा स्वाद नेक्स्ट लेवल वाढवतो. पुन्हा एकदा होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती कोणालाच आवडत नाही असं होत नाही. तर आजची रेसिपी मात्र आम्ही बनवणार आहोत विथ अश्विनी. आम्ही दोघी बनवणार आहोत आजची रेसिपी. तर आम्ही बनवतोय आज पाणीपुरी. आता तुम्ही म्हणाल पाणीपुरी तर सगळ्यांच्याच घरी बनते, पाणीपुरी सगळे बाहेरचे पण खातात, पण कसं आहे ना, पाणीपुरी ही पुण्याची, मुंबईची किंवा चौपाटीची छान नसते, पाणीपुरी ही पाणीपुरी वाल्यांची छान असते. एक्झॅक्टली. तर आम्ही ही रेसिपी घेऊन आलो प्रॉपर पाणीपुरी वाल्यांकडून. पुण्यामध्ये असताना मम्मी माझ्याकडे आलेली, त्यावेळेला आम्ही जेव्हा शॉपिंग करत होतो तर एका पाणीपुरी वाल्यांकडे थांबलो, पाणीपुरी खाल्ली आणि आमचे त्याच्या प्रत्येक पुरी मागे प्रश्न होते चालू, भैया ये कैसे करते हो, भैया वो कैसे करते हो, भैया इसमें क्या डाला है, वो सिक्रेट रेसिपी आहे क्या. भैयाला वाटलं ह्यांना खूप क्युरिओसिटी आहे. त्यांनी आम्हाला खरंच प्रामाणिकपणे सगळी रेसिपी सांगायला सुरुवात केली आणि एवढं सगळं डोक्यावरून जाणार होतं म्हणून मी अक्षरशः एक कागद आणि पेन बाजूच्या मेडिकल वाल्यांकडनं घेतला आणि सगळी रेसिपी नोट डाऊन केली. आणि आम्ही त्या दिवशी ठरवून टाकलं की आपण हीच रेसिपी बनवायची आणि ती प्रॉपर पाणीपुरी वाल्यांसारखीच होते की नाही होत तेही बघायचं. खरोखर आम्ही ती पाणीपुरी बनवली आणि सिरियसली पहिली पाणीपुरी आम्ही खाल्ली आणि ती सेम त्यांच्या इथे असते तशीच झाली. तर म्हटलं आता पाणीपुरी आपल्याला बाहेर खायची गरजच नाहीये. आणि आमची पाणीपुरीचा बेत जेव्हा ठरतो ना तेव्हा तो कमाल भारी असतो. म्हणजे आम्ही प्रॉपर फील घेऊन पाणीपुरी खातो, बरोबर आहे, सर्व फॅमिली. तर आजच्या पाणीपुरीच्या बेतामध्ये आमच्या फक्त एक पाणीपुरी प्रिय व्यक्ती नाहीये आमचे पप्पा गावी गेलेत, पण ठीक आहे, तेही मज्जा करतात धमाल तिकडे गेल्यानंतर. सो आम्ही पण पाणीपुरीचा बेत आखला आणि आज आम्ही पाणीपुरी बनवायला घेतली. सो आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत, आपली सिक्रेट पाणीपुरीची रेसिपी. तर आता पाणीपुरीमध्ये सगळ्यात तुम्ही बघू शकता म्हणजे आमचा बेत अगदी किती मनसोक्त पाणीपुरी खाण्याचा झालेला आहे. तर हे साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर पाणीपुरी म्हटलं की डोळ्यासमोर सगळ्यात पहिले काय येतं, गरमागरम येतं. ते असते पहिले हे चित्र. म्हणजे काय, खाली गॅस चालू असतो, कंटिन्यू चालू आगेवरती काहीतरी पिवळं असं साईडने गरम होत असतं आणि मध्ये मध्ये ते काढून आपलं स्मॅश करून थोडं थोडं आपल्या पुरीमध्ये टाकून बाकी सगळं लाल चटणी, हिरवी चटणी हे सगळं करून आपल्या तोंडामध्ये एकदाची पाणीपुरी जाते. सो ह्या पाणीपुरी मधला सगळ्यात पहिला पदार्थ आहे आपला ते पिवळं काय असतं. राईट. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही ज्यांच्याकडनं रेसिपी घेतली आणि मी जिथे जिथे खाल्ली तर वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुऱ्या खाण्यात आल्या. कधी वटाण्याची खाल्ली, कधी चण्याची खाल्ली, कधी चणा डाळीची सुद्धा खाल्ली, पण सफेद वटाण्याची पाणीपुरी म्हणजे बस विषय तिथेच संपतो. बाकी सगळ्या पाणीपुऱ्या त्या सगळ्या समोर फिक्क्या पडतात. तर आम्ही नेहमीच सफेद वटाणे वापरतो ही पाणीपुरी करायला. तर आता ते सफेद वटाणे किती काय त्याची सगळी प्रोसेस मग मी तुम्हाला सांगेन. तर इथे मी घेतलेले आहे, हे बघा, हे पांढरे वटाणे सफेद वटाणे आहेत. तर 1 किलो हे वटाणे मी रात्री पाण्यामध्ये भिजत लावलेले होते, भरपूर सारी पाणी घालून आणि रात्रभर हे वटाणे भिजवून घेतलेले आहे आणि आता त्यातलं पाणी निथळून काढलेलं आहे. आणि हा बटाटा तुम्ही बघू शकता, अगदी हा खूप मोठा बटाटा आहे. तर ह्या साईजचे मी 2 बटाटे इथे घेतलेले आहे. इथे मी दाखवण्यासाठी हा ठेवला आणि हा एक बटाटा इथे मी ऑलरेडी कापलेला आहे. तर हे दोन्हीही आपल्याला आता छान कुकरमध्ये टाकून आणि व्यवस्थित अगदी पूर्णपणे व्यवस्थित शिजून ते घ्यायचे आहेत. तर त्याच्या शिट्ट्या तुमच्या कुकरमध्ये कशा प्रमाणामध्ये हे पदार्थ शिजतात त्याप्रमाणे तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करून घ्या. फक्त आपले वटाणे हे छान शिजायला पाहिजे असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता आम्ही इथे हे वटाणे पहिले गॅसवर इथे शिजवायला ठेवणार आहोत. असं कुकर घे ग. हा, आणि अजून एक, जेव्हा आपण हे शिजायला ठेवणार आहोत ना तर तेव्हा हे बटाट्याच्या फोडी मोठ्या मोठ्या करा, कारण की तो बटाटा आपल्याला वटाण्यामध्ये गाळा नाही करायचा आहे. तर तो प्रॉपर जेव्हा शिजून होईल वटाणा त्यानंतर आपण हे बटाटे बाहेर काढून मग काही वेळानंतर त्यामध्ये स्मॅश करणार आहोत. तोपर्यंत आपल्याला डायरेक्ट डिझॉल्व्ह होतील शिजता शिजता असं करायचं नाहीये. याचं कारण असं आहे, एकतर आपण हे वटाणे आणि बटाटा सोबत शिजवतोय
आणि जर त्याच वेळेला तो गाळ केला ना तर काही कालांतराने ते कंटिन्युअस शिजत असतं त्यांच्या गॅसवरती, तर त्यामुळे त्याचा कलर चेंज होत नाही. पण आपण कंटिन्यू शिजून नाही ठेवू शकत. आपण घेतो मटेरियल, बनवतो आणि मग खायला घेतो. तर काही वेळेस असं होतं की जर बटाटा आणि वाटाणा सोबत शिजवला असेल तर तो काळा पडतो. त्यामुळे आपल्याला थोडं थंड झाल्यानंतर तो स्मॅश करून टाकायचा आहे, त्यावेळेला नाही. वाटाणे आणि बटाटे सोबत शिजायला टाकलेच आणि जर ते गाळ झाले आणि लगेच संपणार असेल तयार बॅटर तर काही हरकत नाही. पण त्यातील काही मटेरियल फिकं म्हणून मुलांना बाजूला काढणार असाल किंवा पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर उरलेल्या त्याचा दुसरा काही पदार्थ तुमच्या डोक्यात असेल किंवा आमटी करण्याचा वगैरे बेत आखणार असाल तर बटाटे वेगळे शिजवणं नेहमीच उत्तम. त्याचा वापर 7 ते 8 तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी करणार असाल तर ते सोबत शिजवलेले बॅटर पूर्णपणे काळे पडते. तर तुमच्या कुकरमध्ये किती शिट्यांमध्ये गाळ होतं त्याप्रमाणे तुम्ही शिट्या इथे काढून घ्यायच्या आहेत. आणि आता मी हे कुकरमध्ये इथे शिजवायला ठेवणार आहे. सर्व वाटाणे अगदी पाण्यामध्ये छान बुडतील असं आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. वाटाणे आपण इथे शिजत लावलेले आहे कुकरमध्ये. तर आपण आता हा दुसरा पदार्थ बनवतोय, लाल चटणी. लाल चटणी. लाल चटणी म्हणजे नक्की काय माहितीये का? आम्ही पण सरप्राईज झालो जेव्हा पहिल्यांदा त्यांनी लाल चटणीची म्हणजे प्रॉपर रेसिपी सांगितली. ऍक्च्युली ती लाल चटणी म्हणजे चिंच गुळाची चटणी असतेच, पण त्यामध्ये खजूर असतं, तर ती स्पेसिफिकली खजुराची चटणी असते. तर लाल चटणीपेक्षा आपण खजुराची चटणी म्हणूया. तर ही खजुराची चटणी बनवण्यासाठी मम्मीने साहित्य काय घेतलंय, त्याच्यामध्ये खजूर किती घेतली? इथे खजूर घेतलेली आहे अर्धा किलो. तर बिया काढून कोमट पाण्यामध्ये ती खजूर मी भिजत लावलेली होती. अच्छा. हा, आणि एक मुठेमध्ये बसतील एवढी चिंच मी त्यातले चिंचोकडे काढलेली अशी एवढी चिंच इथे वापरलेली आहे. तर इथे चिंचेचं प्रमाण ज्याला कोणाला आंबट आवडत असेल तर त्याने चिंचेचं प्रमाण जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि गोडाचं जास्त हवं असेल तर तुम्ही इथे खजुराचं प्रमाण म्हणजे चवीप्रमाणे आपल्या काहींना आंबट गोड मध्ये आंबट जास्त आवडतं, काहींना गोड आंबट मध्ये गोड जास्त आवडतं. तर ज्याला जे जास्त आवडतं त्याने ते वापरायचं. म्हणजे गोड जास्त हवं असेल तर आपल्याला खजूर जास्त घ्यायला लागतं आणि जर आंबट जास्त हवे असेल तर चिंच जास्त घ्यावी. आणि ह्याच्यामध्ये लाल मिरची पण आपण ह्या मापाने करतो, म्हणजे अर्धा किलो खजूर आणि मुठभर चिंच, तर त्यात परफेक्ट होते. म्हणजे अगदी मस्त होते, छान होते ही टेस्ट. पण तरी सुद्धा अगदी वेगळं तुम्हाला आंबट जास्त पाहिजे असेल तर ते तुम्ही म्हणजे थोडंफार चेंजेस करू शकता. आणि ह्याला अजून छान कलर येण्यासाठी लाल, तर इथे आपण 4 लाल मिरची ती पण कोमट पाण्यामध्ये भिजून आणि आपण पेस्ट करून घ्यायची आहे इथे. सो म्हणजे आता हे सगळं मिश्रण अर्धा किलो खजूर, त्याच्यानंतर मुठभर चिंच आणि 4 मिरच्या, लाल मिरच्या. तर हे प्रॉपर आपण भिजत थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत लावून आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे छान. आणि इथे आपली ही आता पेस्ट इथे तयार झालेली आहे. आणि खजुरामुळे गोडवा येतोच त्यामध्ये, पण माझी लेक आदुती पाणीपुरीची म्हणजे लिटरली फक्त 2 वर्षाची आहे, पण एवढी मोठी फॅन आहे. तर ती फार आवडीने खाते पाणीपुरी. तर त्यामुळे आम्ही ही चटणी जास्त तिखट किंवा जास्त आंबट नाही, तर थोडंसं गोडचं प्रमाण जास्त वाढवणार. आम्ही गुळ पण ठेवलाय त्यासाठी आम्ही थोडंसं गुळ इथे वापरणार. तुम्ही ही चटणी आहे ना तुमच्या सोयींनी मॉडिफाय करा. आंबट हवी आहे थोडे चिंच जास्त घ्या, गोड हवी आहे खजूर वाढवा, ते पदार्थ तुम्ही थोडेसे पण खजूर असून सुद्धा थोड्याशा प्रमाणामध्ये गुळ टाका, कारण गुळामुळे त्याची खूप छान टेस्ट येते आणि रंग खूप छान येतो. आता ह्या खजुराच्या चटणीचा मेन सिक्रेट इन्ग्रेडियंट तर तो पदार्थ आहे बडीशोप. तर इथे बडीशोप मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सर मध्ये. तर आता इथे आपल्याला थोडीशी जाडसर आहे आणि जाडसर आहे. तर हे बघा, आपल्याला फुल भरून असे 2 चमचे आपल्याला इथे या चटणीमध्ये, अर्धा किलो खजुराला 2 चमचे तरी पाहिजे. थोडीशी एक्स्ट्रा करून ठेवा, तुमचे जास्त प्रमाण असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. तर 2 चमचे मी इथे घेतलेली आहे बडीशोप. आणि इथे आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ते सेंधव मीठ आहे, त्याच्याने अजून चटणीची चव छान येते. बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेंधव मीठ बघायला मिळतात. त्यातलं सफेद सेंधव मीठ आहे, ह्याला थोडा खारटपणा कमी असल्यामुळे ते जास्त प्रमाणात वापरावं लागतं. इथे आम्ही सफेद सेंधव मीठच वापरलेलं आहे. आणि मम्मीच्या जर इतर रेसिपी तुम्ही बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला गडद गुलाबी रंगाचं सेंधव मीठ बघायला मिळेल, तर ती त्यावेळेला पतंजलीचं सेंधव मीठ वापरते. तर इथे टेस्टनुसार तुम्ही इथे मीठ घालायचे. सर्व मिक्स करून तुम्ही याची चव घ्या. तर इथे सर्व साहित्य घालून मी छान इथे मिक्स केलेलं आहे. तर आता आपल्याला ही चटणी गॅसवरती एक उकळ आणून आणि शिजवून घ्यायची आहे. मी शिजायला ठेवलेली आहे. तर इथे मी चव बघितलेली आहे चटणीची. तर इथे अर्धा गुळ मी वापरणार आहे. तर इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे.
एक उकळ आली की इथे आपण गॅस बंद करणार आहे. तर चटणीचा कलर कसा होणार आहे हे मी तुम्हाला इथे दाखवणारच आहे. डार्क कलर आला की आपल्याला एक अच्छा, उकळ आली म्हणजे की कलर डार्क चेंज होतो. चटणी झालीये हे समजायचं असेल तर एक उकळ आली की एक- ऑलमोस्ट हो. होतेच ती, फक्त थोडासा कलर बदलतो चटणी, डार्क होतो डार्क थोडासा. होतो. अच्छा. आणि एक उकळ आल्याच्या नंतर आपोआप ते सर्व मस्त त्याचे कलर चेंज होतात आणि आपल्याला अगदी ते ओळखण्याचं दुसरं काही नाही, कलर बदलतो आणि उकळी आली हम्म. चटणी तयार होती. ठीक तर आहे. आता तर तिसरा मग तुम्ही पदार्थ तुमच्या चवीप्रमाणे तुमचं मॉडिफिकेशन करून करून चवीला बदलून तुमची स्वतःची खजुराची चटणी आता बनवू शकता. बरं. तर आता आपण पुढे काय बघणार आहोत? आता आपलं मेन तिखट पाणी. हा नेक्स्ट आहे तिखट पाणी. तर साहित्य इथे काढलेलं आहे मी. हे लिंबाचा रस मी इथे काढून घेतलेला आहे. अच्छा. आणि हे काय आहे? हे आहे हिरव्या मिरचीची पेस्ट आणि हे आपल्या पुदिन्याची आणि paste. इथे ही पुदिन्याची पेस्ट आहे. कोथिंबीर आपल्याला कुठे वापरायची ती मी दाखवणार आहे पुढे. ह्यामध्ये कोथिंबीरचा वापर वापर केलेला नाही, पुदिन्याची पुदिन्याचा आहे. आणि चवीनुसार इथे मीठ वापरणार आहे, paste. सेंदव मीठ. आणि इथे जलजिरा वापरणार आहे आपल्या टेस्टनुसार. आणि चाट मसाल्याचा पण वापर आपण इथे करणार चाट आहोत. मसाला आणि जलजिरा म्हटल्यावर मला डायरेक्ट ते भैया आठवले, माहितीये का? चाट मसाला आणि जलजीरा पाउडर आप आपके हिसाब से डालो, अच्छा लगता है, आप आपका टेस्ट कर करके पाणी बनाओ, हे शब्द आठवतात मला डायरेक्ट बरोबर, त्यांचे. तर आपण तसंच पाणी बनवायला हो. घेतो. तर हे साहित्य इथे आपण काढलेलं आहे. तर इथे मी 2 लिटर तिखट पाणी बनवणार आहे. त्यासाठी ऑलरेडी मी फ्रीज मध्ये पाणी ठेवलेलं आहे 2 लिटर. इथे आपल्या खजुराच्या चटणीला हे बघा छान उकळी आलेली आहे आणि कलर पण हा बघा डार्क झालेला आहे. तर इथे गॅस आपण बंद करायचा आहे. तर इथे मी टेस्ट प्रमाणे हे घेणार आहे. मध्ये मध्ये आपल्याला टेस्ट घ्यायची आहे त्याची. तर लिंबाचे एक काम कर ना, तू टाक थोडं थोडं आणि मी चव बघते त्याची. तर मी एक्सपर्ट आहे ना त्या पाण्याची. मी सांगितलं की टेस्ट परफेक्ट आली की तू बरं. थांब. तर इथे 1 चमचा मी घातलेला आहे आता पुदिना टाक अजून थोडा. लिंबाचं पाणी. असं खूप सारा पुदिना पाहिजे. तर इथे आता 3 चमचे मी पेस्ट पुदिन्याची घातलेली मिरची टाकू? आहे. मिरची घाल आता, म्हणजे एकदम जास्त टाकू नको. नाही, थोडं तिखट. दीपकला थोडं तिखट लागतं. टाक. ही मिरची तिखट आहे. आधी आधी taste टाकून घे. बघू, आधी 1.5 taste. चमचा टाक. आधी टेस्ट. हिरवा कलर आलेला आहे त्याला. हो. चला हे आणि टाकू आता इथे जलजीरा. जलजीरा पण टाक. चवीनुसार घ्यायचं आहे. 1 चमचा 2 चमचा टाकायचा आणि चव घेऊन आणि परत असं वाटलं, कारण हे ह्या ठिकाणी तिखटाचं, लिंबाचं, हे पुदिन्याचं, त्यानंतर तयार आहे आपलं हिरवगार पाणी, तिखट पाणी. तर हे पाणी आपलं इथे तिखट तयार झालेलं आहे. तर हे आपण पाणीपुरी खायला वेळ असेल तर फ्रीज मध्ये आपलं थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. परत हो, फ्रीज उघडून द्यायचं. 2 लिटर पाण्याचं थांब आपलं मी दाखवते. हे बघा, कलर पण बघा किती छान डार्क. अशो वाटाणे शिजलेत ग, स्मॅशर दे ना मला. थांब दे. वाटाणे बघ किती छान शिजले, बघू दाखव. हे दाखव. हे बघितलं, एकदम मऊ. आणि आता स्मॅशरने आपल्याला छान ते आता मिक्स करायचे आहे. आपण बटाटेवर ठेवलेले ते पण आत्ताच हे हो हो केलं हो, ना? मिक्स करायचे याच्यामध्ये छान स्मॅश. थोडा घट्टपणा येण्यासाठी. हो. तर इथे संपूर्ण हे मॅश करून घेतलेले आहे तिथे वाटाणे. तर आता इथे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर इथे घालायची आहे. पण यामध्ये मीठ आपल्याला अजिबात घालायचं नाहीये. हे फिक्कच ठेवायचं आहे. तर आता इथे आपले गरमागरम मस्त मॅश केलेले हे वाटाणे आणि थंडगार आपलं आहे फ्रीज मधलं आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी. आणि आता बस झालं आता, चल चला. सर्व साहित्य आपलं आता इथे तयार आहे. तर चला आता आपण सेटअप करू. तर इथे आपलं पाणीपुरीचे सर्व साहित्य तयार आहे. अशू, चल आता सर्वांना बोलव, मी तुम्हाला छान पाणीपुरी बनवून देते. गोड तिखट कशी हवी तशी. यस, चला
चला चला बघूया, मामाला बोलून आणि सांग पाणीपुरी खायला ये. एवढा आनंद झालाय. पण बोल, पप्पाला सांग पाणीपुरी खायला चल, झालीये तयार. ये बमाईश, इथं पाणीपुरी. हे बघ आता तू पण ही पहिली पाणीपुरी कोणाला द्यायची आहे? आदूला की आदूच्या मम्मीला? अरे आदूला नाही खायची? हो का? डिश आदूची, आणि ही आदूची पाणीपुरी. अरे बापरे. तुला तिखट मला कसं काय? गोड जास्त कर. गोड जास्त. अजून मग तुला तिखट गोड मीडियम. वाव, तू लास्ट. माझ्यासाठी मला सगळं मिक्स. मिक्स. बर. आदू, आजूची पुरी संपली. अजून अजून पाहिजे? आवडली आदूला? कशी झाली? छान आहे. यम्मी आली. कशी अजून देऊ? एक देऊ? पप्पा मिस करतील आज पाणीपुरी नाही आहे. हो देते. आदूला मगाशी सारखीच द्यायची गोड गोड. स्वीट पाहिजे. स्वीट. आदूची स्वीट. अशी अशी वरती डिश घेऊन घ्यायची. हा खायची. अच्छा, काहीतरी भारी लागते पाणीपुरी. हेल्दी फील होते. कांदा हवाय का कोणाला? मला टाक. चाट मसाला हो थोडासा. मस्त. मला द्या आता. हो. आणि आज सांगितलेल्या पद्धतीने पाणीपुरीचं तिखट पाणी, खजुराची चटणी आणि सफेद वाटाणे टाकून पाणीपुरी नक्की ट्राय करा. पाणीपुरीच्या पुऱ्यांची रेसिपी घेऊन लवकरच आम्ही येऊ. तोपर्यंत मम्मीच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पाणीपुरी खूप भारी झालेली आहे. तुम्ही जर आतापर्यंत होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बेल आयकॉन दाबा, कारण की नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. आधी बाय काय? बाय काय तिकडे? बाय बाय. बाय बाय. मम्मीच्या चॅनलमध्ये आम्ही सर्व एकत्र तुम्हाला भेटायला गणपतीमध्ये आलो होतो आणि त्यानंतर आत्ता पाणीपुरीच्या निमित्ताने. आज ओमकार पहिल्यांदा स्क्रीनसमोर बोललाय आणि दीपक झोपेतून उठून सुद्धा फुल एनर्जीने लाईक करा सांगतोय. तर खरंच व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. आम्ही पुढची व्हिडिओ घेऊन लवकरच येऊ. तोपर्यंत बाय बाय.